द पब्लिक व्हॉइसच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा महिलेला की जिने घरात राहून घरातली सगळी कामं तर केलीच आहे, मुलाला देखील मोठं केलं आणि ती तिचा संसार देखील व्यवस्थित सांभाळत होती. परंतु अशाच घटना घडत असताना आपल्या संसारामध्ये विविध प्रकारच्या घटना घडत असतात, परंतु अशातून स्वतःला त्या फ्रस्ट्रेशनमधून बाहेर काढावं लागतं आणि एक जिद्द असते की काहीतरी मी करून दाखवणार. त्याला वयाची मर्यादा अजिबात नसते. अशाच एका महिलेला जी सायकलपटू आहे आणि जिनी ग्रीनिज ऑफ बुकमध्ये रेकॉर्ड देखील केलेला आहे, आपण त्यांना आज भेटणार आहोत आणि त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत की जेणेकरून प्रत्येक महिलेला इन्स्पायरेशन मिळेल आणि ती इन्स्पायर होऊन ती पण तिच्या जीवनात काहीतरी मोठं अचिव्हमेंट घेऊ शकेल किंवा घडवू शकेल. मॅम, तुम्ही आता जे काही मला सांगितलं तेच आमच्या प्रेक्षकांना देखील सांगा की तुम्ही ही सगळी जर्नी तुमची कशी होती आणि हे तुम्ही सगळं कसं ठरवलं आणि कसं इथपर्यंत येऊन पोहोचलात. ओके. नमस्कार, मी प्रीती मस्के, पुण्याची, आणि एक अल्ट्रा सायक्लिस्ट आहे, अल्ट्रा रनर आहे, असं आता मी प्राऊडली सांगू शकते, आणि ट्रायथलीट आहे. अशी मी होते का? अजिबात नाही. 2017-18पर्यंत मी माझे डे टू डे लाईक नॉर्मल हाऊसवाईफ, जी तिच्या मिस्टरांना त्यांच्या कामात थोडंफार मदत करते, मुलांना बघते आणि घरचं काम असेल कुकिंग अँड ऑल ते मॅनेज करत होते. बट माझ्या मते, मी बराच स्टडी केला याचा, की प्रत्येक महिलेला ना वयाच्या 40पर्यंत असं एक फिलिंग यायला लागतं की मी तरुणपणी काही स्वप्न बघितलेली ती त्याशी पूर्ण नाही करू शकलो, आणि एक फ्रस्ट्रेशन यायला लागतं आणि असं वाटतं की सगळं मीच करते, बाकी कोणी काहीच करत नाही आणि तरी पण माझ्यावरच जबाबदारी आहे. सो सेम फिलिंग वॉज विथ मी, कारण वयाची 40 ही अशीच असते की एक मेंटल फेस पण चेंज होत जातो, हार्मोनल इम्बॅलन्स, फिजिकल चेंजेस. सो मी त्याच प्रॉब्लेममधून जात असताना ना कॉन्फिडन्सलेस, कशातच काय ना, मला वाटायला लागलं की मी सगळी जबाबदारी तर मी घेते आहे, पण मला काहीच आउटपुट मिळत नाही आहे, आणि खूप सारे फिजिकल प्रॉब्लेम्स चालू झाले. म्हणजे इतकं की माझं हिमोग्लोबिन लेवल 4 to 6च्या मध्ये 3 वर्ष सतत होतं, 2015 ते 17. फ्रिक्वेंटली दर 4 ते 6 महिन्यांनी मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचे घरचे, ब्लड किंवा IV चढवायचे, आणायचे, परत 4-6 महिन्यांनी सेम कंडिशन. त्यामुळं हिमोग्लोबिन, D3, B12 सगळं मायनस लेवलला. मग एवढं असतं तेव्हा आपल्याला कुठल्याही कामात उत्साह येत नाही, काही करू शकतो असा काही कॉन्फिडन्स राहत नाही. सेम विथ मी. मग सडनली मला बॅक हिस्ट्री होती, मी स्पोर्ट्समध्ये होते स्कूलमध्ये असताना, की हॉकी स्टेट नॅशनल खेळले होते, बास्केटबॉल खेळले होते, कधीतरी खूप साऱ्या मॅरेथॉन्स पडले होते, सायकलिंगचे रेसेस पडले होते, हे सगळं स्कूलमध्ये होतं. पण मधली 20 वर्ष फॅमिली लाईफमध्ये कशालाच वेळ मिळाला नव्हता, आणि मुलांच्या ग्राउंडवर असा एक चान्स मिळाला, पॅरेंट्ससाठी कुठलं तरी रन ऑर्गनाईज केला होता, आणि त्यातून माझा नंबर आला, म्हणून फिटनेस जर्नी स्टार्ट झाला. इट वॉज ॲक्सिडेंटली, बट ते जसं चालू झालं तसं नंबर आल्यावर मला वाटलं की अरे मी हे करू शकते, म्हणून मी थोडं ट्रेनिंग चालू केलं. मग जेव्हा माझ्यासारखी महिला घरातून वेळ काढते ना अशा कामांसाठी, तेव्हा ती स्पेशल काहीतरी करू शकलो तर तिथे जाऊ, अदरवाईज घरची कामं आहेत असं असतं. त्याप्रमाणे माझं असल्यामुळं मग मी चौकशी केली. मला कळलं की जसं मुलांसाठी स्टेट नॅशनल असतात तसे आपल्यासाठी पण असतात 40 नंतरच्या लोकांसाठी. मग मी मास्टर्स कॅटेगरीमधल्या स्टेटला गेले, मग नॅशनल्स खेळले, तिथं मेडल मिळाल्यानंतर कळलं की आपण इंडियाला रिप्रेझेंट करू शकतो. मग 2018मध्ये मी इंडियाला रिप्रेझेंट केलं मलेशियामध्ये, आणि 3 महिन्याच्या प्रॅक्टिसनंतरच मला 2 गोल्ड, 1 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ पदक मिळालं, आणि पेपर्समध्ये वगैरे नाव आलं. इथं आल्यावर छान फेलिसिटेशन मिळालं. इट वॉज टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ, की इथे कळलं की आपण अरे एक ॲथलीट म्हणून छान लाईफ हे करू शकतो. आणि मग तिथेच पुण्यातला एक फेमस ऑब्स्टॅकल रेस आहे एन्ड्युरो नावाची, त्याला पार्टिसिपेट केलं. त्याच्यामध्ये पण माझा 2रा नंबर आला, कॅश प्राईज मिळालं. सो आय थॉट की मी सायकलिंग पण करू शकते परत. अदरवाईज शाळेमध्ये आपण पूर्वी सायकल करायचोच, पण त्यानंतर काहीच नाही. मग सायकलिंग चालू झालं. मग आता याच्यामध्ये काय स्पेशल करायचं म्हणून मग थोडं पहिल्यांदा 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, मग मुंबई राईड, मग गोवा राईड, देन नेक्स्ट स्वप्न पडलं पुणे टू कन्याकुमारी. ते बघता बघता एक चान्स मिळाला काश्मीर टू कन्याकुमारी, म्हणून 2019मध्ये मी काश्मीर टू कन्याकुमारी केलं. ते नॉन सपोर्टेड होतं त्यावेळी, ते 18 दिवसात केलं, पण त्यावेळी मी स्वतः ॲक्सिडेंट फेस केला. म्हणजे मला पानिपतला एका क्रेटा उडवून निघून गेली होती,
सायकल डॅमेज, मी डॅमेज. त्यातून उभी राहिले कारण मी पुण्यामध्ये सगळ्यांना सांगून गेलते की अरे मी काश्मीर टू कन्याकुमारी इंडिया बुक रेकॉर्ड करायला चालले. मग त्याचं काय होणार म्हणून उठले, हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःला रिपेअर केलं, सायकल रिपेअर केली. अगेन त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही दिल्ली जयपूर असं 280 किलोमीटर सायकलिंग केलं, तर सगळ्यात जास्त त्या प्रवासातलं. सो ते जेव्हा फिनिश केलं ना, त्याच्यामध्ये एक चेंज होत गेला, एक कॉन्फिडन्स, नॉलेज बऱ्यापैकी येत गेलं. तिथून आले की आणखी एक चान्स मिळाला, नाशिक टू अमृतसर वाघा बॉर्डर 5 दिवसामध्ये 1600 किलोमीटर सायकलिंग. सो घरच्यांना कसं तरी पटवलं की हे जरी 4000 किलोमीटर सायकलिंग असेल तरी त्याच्यामध्ये ना आम्ही 5 दिवसात एवढं करणार आहे. त्यांनी पण ओके गो अहेड म्हणले. मग तेही केलं. त्याच्यामध्ये मी पहिली महिला ठरले जिनी 5 दिवसामध्ये असं काहीतरी अंतर केलं. प्लस त्याला सुपर रँडोनियर म्हणून पॅरिसची एक संस्था असते ऑडॉक्स इंडिया, त्यांचा किताब मिळतो तुम्हाला. सो ती महिला ठरले. मग तिथं बऱ्यापैकी सायकलिंग कम्युनिटीमध्ये ओळखले जायला लागले. तिथेच तिथले ऑर्गनायझर होते महाजन सर, ते मला म्हणाले की तुला गिनीस बुक करायला आवडेल का. मग त्यांनी माहिती दिली की काय करायचं, कसं करायचं, आणि मग एनरोल केलं गिनीसला. गिनीसला एनरोल केल्यावर फ्री रेकॉर्ड्स टाईपमध्ये अल्ट्रा डिस्टन्स येतं. सो त्याच्यामध्ये खूप वेटिंग पिरियड असतो, कारण तुम्ही जर पे केलं गिनीसला तर तुम्हाला 5व्या दिवशी अप्रुव्हल येऊ शकतं. पण पे करायचं म्हणजे इट इज 9 लाख टू पे देम, आणि कन्सल्टन्सीला 1 लाख रुपये, म्हणजे 10 लाख रुपये त्याला, प्लस इव्हेंटचा 5-10 लाख रुपये खर्च वेगळा. एवढा मोठा आपल्यासारख्या सामान्य लोकांना खरंच शक्य नाही आहे. सो त्यांना अप्लाय करायचं अल्ट्रा डिस्टन्ससाठी आणि वेट करायचा. 6-8 महिन्यांनी रिप्लाय आला, आणि त्यावेळी आपल्याकडे कोरोनाची लाट होती. पण ठरलं की आता आलं आहे, परमिशन आली आहे ना गिनीसकडून आपल्याला. मला 30 डेज दिले होते गिनीसनी, 6000 किलोमीटर गोल्डन क्वार्टरला. 10व्या दिवशीच आम्ही निघालो. त्यावेळी नाईट कर्फ्यू चालू होता, संध्याकाळी 6 ते सकाळी 6. पण 2 दिवसाच्या व्हॉट्सअप मेसेजवर सगळे पुणेकर शनिवारवाड्याला हजर होते. त्यावेळेचे मेयर, डेप्युटी मेयर, कमिशनर सगळे फ्लॅग ऑफसाठी हजर होते, इन्क्लुडिंग ऑल सायकलिंग अँड रनिंग कम्युनिटी. खूप छान सपोर्ट मिळाला. त्याच्यावर निघालो. एकतर आम्ही समरमध्ये निघालो होतो, मार्चमध्ये, त्यामुळे समुद्रकिनारी जसं जाईल ना, बँगलोर, चेन्नई, कलकत्ता, तसं खूप हीट व्हायला लागली. हेडविंड खूप असते, म्हणजे उलटे वारे त्यावेळेला, त्याचा खूप प्रॉब्लेम यायला लागला. इतकं की 3 वेळा स्वतः मी उन्हामुळे बेशुद्ध पडले. 3-4 ॲक्सिडेंट लोकांच्या जागेवर मी बघितले, आणि माझे स्वतःचे 3 ॲक्सिडेंट झाले. तिसऱ्या ॲक्सिडेंटमध्ये गयानंतर 4500 किलोमीटर झाल्यानंतर माझा राईट शोल्डर फ्रॅक्चर झाला. तरी पण तिथं डॉक्टरांकडे गेलो तर मी म्हटलं काही नाही, क्रेप बँड बांधून 3 दिवस सायकलिंग केलं. त्यानंतर असंच कोणातरी सायकलिस्टला कळलं वाराणसीला की मला प्रॉब्लेम आहे, इश्यू आहेत म्हणून. मग त्यांनी फिजिओ अरेंज केले 2-3 दिवस सलग, जिथं जिथं जाईल तिथे, वाराणसी, दिल्लीमध्ये असं त्यांनी फिजिओ अरेंज केल्यावर छान फिजिओ मिळाला. आणि मग मात्र दिल्लीपासून पुण्याला अगदी 5 दिवसामध्ये आम्ही सलग छान आलो. सो इट वॉज 18 डेजमध्ये ते रेकॉर्ड झालं असतं, पण ॲक्सिडेंटमुळं आणि बाकीच्या गोष्टींमुळं ते आमचं 24 दिवस 5 तासात झालं. बट इट वॉज. मग त्याच्यानंतर ते रेकॉर्ड मात्र बरीच प्रोसेस केली. गिनीसला परत वेळ लागतो तुम्ही अपलोड केल्यानंतर. इंडिया बुक झालं, वर्ल्ड बुक झालं, पण ते गिनीस बुक नाही होऊ शकलं, कारण माझ्यासारख्या लोकांना हे माहीतच नव्हतं की डॉक्युमेंटेशन प्रोसेस काय करायला हवी आणि काय नाही. अर्धवट माहितीच्या आधारे केलेली. गिनीसवाल्यांनी पण लिहिलं की तुम्ही सगळं खूप छान केलं आहे, मान्य, बट ना हे डॉक्युमेंट व्यवस्थित पाहिजे होतं. ते कुठेतरी हिट केलं की प्रत्येकजण विचारायचं ना, तुझा रेकॉर्ड कधी येणार. गिनीससाठी सगळ्या लोकांनी खूप पाठपुरावा केलेला. ते कुठेतरी मनात राहिलं होतं. आणि त्यानंतर मग बऱ्याच स्टेटनी मला सायकलिंगसाठी केलं, कारण त्याच्यामध्ये सगळीकडे न्यूज खूप छान झाली होती. मग राईड काश्मीरसाठी मला इंडियन आर्मीनी बोलवलं होतं काश्मीरला. तिथे गेल्यावर 1 डे राईड करून माघारी येण्यापेक्षा म्हणून मी श्रीनगर, खारदुंगला अशी सेल्फ सपोर्टेड राईड केली, स्वतःची स्वतः. वाटलेलं 8-10 दिवस लागतील ती मी 4 दिवसात फिनिश केली, अल्टिट्यूडवाली असून. आणि मग मला लक्षात आलं की इथे आपण काहीतरी रेकॉर्डचं करू शकतो. मग गिनीसवर सर्च केलं तेव्हा कळलं की मनाली लेह सायकलिंग आणि मनाली लेह रनिंग असे दोन्ही रेकॉर्ड अवेलेबल आहेत. बेसिकली मी डेली रनर आहे. मग मी त्या दोन्हीला एनरोल केलं, आणि रनिंगचं अप्रुव्हल आलं. त्याच्या ट्रेनिंगमध्ये असताना सायकलिंगचं पण आलं. सायकलिंग हा माझा मेन गेम आहे म्हणून मी पहिलं सायकलिंगचं रेकॉर्ड अटेम्प्ट केलं. आणि ते रेकॉर्ड अटेम्प्ट करताना एक पुण्यातले एक कर्नल आहेत, त्यांनी त्यांचे मित्र आहेत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला, राजीव चौधरी सर, जे DGBR आहेत तिथले सगळ्यात टॉप मोस्ट पोझिशनला, त्यांना पाठवलं की एक लेडी आपल्या इथे मनाली लेह एरियावर
सायकलिंग करते रेकॉर्ड अटेम्प्ट. त्यांनी त्यांना विचारलं व्हॉट यू थिंक की ती करेल का. तर ते म्हणाले मी तिचं जेवढं बघतो आहे ना आत्तापर्यंत तर ती करेल. मग ते म्हणाले जर तसं असेल तर आपण पूर्ण सपोर्ट करू. आणि मग त्यांनी कॉन्टॅक्ट केलं आणि सांगितलं की वी विल बी विथ यू फॉर एव्हर, की तुम्ही फक्त तुमचं न्यूट्रिशन आणि सायकल बघणारे लोक घेऊन या, बाकी काही गरज नाही. पण असं काही वाटत नाही की असं कोणी करेल एवढं, कारण असा काही अनुभव नव्हता. सो मी माझी पूर्ण टीम दॅट टाईम आनंद कन्सल सरांना मी भेटले आणि ऑल ओव्हर इंडियातून कोणी दिल्ली, कोणी चंदीगड, कोणी बँगलोर, असे वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक आले मला सपोर्टला. आम्ही दिल्लीला पोचलो. खरंच त्यांनी टोटल आर्मी आम्हाला सपोर्टला उभी केली होती, की 3-4 सपोर्ट व्हेकल सगळीकडे, डॉक्टर्स, फोटोग्राफर्स, बाकी जे काय लागेल ना एव्हरीथिंग. आणि मग काय फक्त सायकल चालवायची होती. सो अल्टिट्यूड हे चॅलेंज होतंच, पण थोडं ॲक्लिमॅटायझेशन आणि स्ट्रॅटेजीने आम्ही ते पूर्ण करू शकलो. 60 तास गिनीसने दिले होते. सो लेह मनाली सायकलिंग हे 55 तासामध्ये होऊन ते गिनीस बुक रेकॉर्ड झालं सक्सेसफुली. त्याचं रेकॉर्डही आलं. त्यांनीच मग म्हणले की उमलिंगला तुम्हाला जायचं आहे का, कारण तो हायेस्ट मोटरेबल रोड बनला आहे. मग नेक्स्ट टाईम तसं करून या. आम्ही म्हणलं नेक्स्ट टाईम नको, आम्ही आत्ताच जातो. सो इमिजिएट नेक्स्ट डे त्यांनी सपोर्ट दिला आणि आम्ही उमलिंगला गेलो आणि उमलिंगला सक्सेसफुली करून आलो सायकलिंग. पण तो रेकॉर्ड नव्हता, अचानक मिळालेला चान्स होता. तिथेही छान मिळालं. मग त्यांनी दिल्लीला भेटायला बोलवलं की कुणी एवढं छान केलं आहे असं एकाच्यावर म्हणून. मग गेलो तर त्यांनी खूप कौतुक केलं. मग त्यांनी विचारलं की तुम्हाला आणखी काय हवं आहे किंवा काय करायचं. मी म्हणलं मी सायकलिंग तर करू शकले, पण रनिंग विल बी टफ फॉर मी. सो तिथं काही सपोर्ट मिळाला तर ते म्हणले गो अहेड, तुम्हाला जेव्हा करायचं तेव्हा सांगा. लगेच मी ऑगस्टमध्ये पोचले. 9 ऑगस्टला रनिंग चालू केलं. 15 ऑगस्टचा आम्ही एक फ्रीडम रन म्हणून प्रोग्राम बनवून, आणि गिनीसनी 6.5 दिवस दिले होते रनिंगसाठी. ते आम्ही 4 दिवस 22 तास 18 मिनटामध्ये करून ते गिनीस झालं. तेही सक्सेसफुली झालं, दोन्ही अल्टिट्यूडला, एकाच रूटवर. सो इट इज, मला पण खूप छान वाटतं की अरे आपण हे दोन्ही करू शकलो. अँड इट वॉज गिनीस. तिथून आलो की एक रूट उरला होता मी चालवायचा, तो वेस्ट टू ईस्ट, दॅट इज इंडो चायना बॉर्डर टू इंडो पाकिस्तान बॉर्डर. मग तो प्लॅन केला. नोव्हेंबरमध्ये लगेच 1 नोव्हेंबरला आम्ही ती चालू केली. पण यावेळी होतं की आता खूप झाले रेकॉर्ड किंवा स्वतःचं, यावेळी त्याच्याबरोबर काय करू शकतो. सो एका राईडला आम्हाला हे रिबर्थवाले भेटले. ते म्हणाले आमच्या लाईफचं हे कॉज आहे, एक्सपिडिशन करते आहे वेस्ट टू ईस्ट, सो तिथे काही करू शकेल तर बघा मी यासाठी. तर ते म्हणाले नक्कीच. आणि त्यांच्याबरोबर हँड इन हँड करून आम्ही वेस्ट टू ईस्ट केलं ऑर्गन डोनेशन अवेअरनेससाठी. ते इतकं छान झालं की त्याचा रिपोर्ट आला मला. 8 ते 10 कोटी लोकांपर्यंत आम्ही ते कॉज पोचवू शकलो. आणि त्याचबरोबर ते 3,955 किलोमीटर सायकलिंग 4 दिवस 22 तास 38 मिनटामध्ये रेकॉर्डही झालं. सो फर्स्ट टाईम असं होतं की कुणी रेकॉर्ड करताना, फास्टेस्ट सायकलिंग करताना काहीतरी सोशल अवेअरनेसचा चांगल्या प्रकारे प्रसार पण केला आहे. त्यामुळं सगळीकडं खूप छान समजलं. मग परत आलं काश्मीर टू कन्याकुमारी, जे असं म्हणू शकेल अधुरी कहाणी असं माझ्यासाठी मी म्हणते. मग एक तो करायचा ठरला. त्यावेळी मला होतं थोडं डोक्यामध्ये की का करायचं सारखं बॅक टू बॅक, एवढं खर्च आहे याला, खूप सिस्टीम आहे, खूप लोकांना इन्व्हॉल्व करायला लागतं. त्यावेळी आनंद सर बोलले की भारतामध्ये अशा खूप कमी महिला आहेत ज्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे, विल पॉवर आहे, फॅमिली सपोर्ट आहे, आणि शी कॅन अरेंज मनी. सो मनी कॅन बी अरेंज्ड, पण मला असं वाटतं की तू इनिशिएट करायला पाहिजे. सो आय थॉट की मैंने उनको बोला की चलो, सगळेच बोलतात की तू कर म्हणून, पण तुम्ही सपोर्टला येत असाल तर मी विचार करू शकते. 1 मिनिट पण न घालवता ते म्हणाले की आय एम विथ यू. आणि ते उभे राहिले. मग नेहमीप्रमाणे टीम तयार झाली. आणि दिस टाईम अगेन आता माझ्या लाईफचं हे कॉज बनलं आहे की मी जेव्हा जेव्हा पेडलिंग करेल तेव्हा तेव्हा मी ऑर्गन डोनेशनचाच प्रसार करेन, कारण त्याची खूप गरज आहे. दर 1 लाख लोकांना गरज आहे, त्यावेळी 1 डोनर मिळतो आहे. म्हणजे किती लोकांपर्यंत हे पोचण्याची गरज आहे. सो मी विचार केला की माझ्या लाईफचं आता हेच एम आहे की मी जेव्हा जेव्हा काही पण करेल ते होईलच, बट आय विल डू फॉर ऑर्गन डोनेशन अवेअरनेस. परंतु एक प्रश्न इथे असा उपस्थित राहतो की यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट कसा होता आणि तो तुम्ही कसा मिळवलात आणि आता तुम्हाला कसं वाटतंय? ओके, फॅमिली सपोर्ट कुणालाच पहिल्या दिवसापासून मिळत नाही फ्रँकली स्पीकिंग. हां, पण फॅमिलीने जेव्हा बघितलं ना की मी जिथे जाते तिथे माघार घेत नाही, कितीही अडचण आली तरी मी ते फिनिश करून यायचे. आणि स्वतःला असं सांगायचे ना, वाटतंय ना त्रास होतोय तर नेक्स्ट टाईम करू नकोस, पण हे फिनिश करून जा. सो व्हेन तुम्ही फिनिश करून येता, त्यानंतर दमलात तरी तुम्ही तुमचे सगळे रोल्स करता
कारण उद्या तुम्हाला जायचं आहे म्हणून आपण म्हणतो असू देत, करूयात कंप्लीट काम. हे पण आहे, डेडिकेशन बघतात ते तुमचं प्रॅक्टिस किंवा काय त्यासाठीचं. आणि सुरुवातीचा दिवस मला आठवत आहेत की मी प्रॅक्टिसला जायचे ना राईड्सना, तेव्हा पहाटे 3 वाजता 4 वाजता 2 वाजता उठून स्वयंपाक करून जायचे. सो त्यांनी ते जेव्हा पाहिलं ना, त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी माझे मुलं मिस्टर फोन करायचे की तू येतेस तर काय प्रिपरेशन करायची का. सो हा चेंज मी बघत गेली. तुमचं 100% डेडिकेशन दिसलं ना तर सगळे लोक तुम्हाला ऑटोमॅटिक हेल्प करतात. बसल्या बसल्या म्हणाल की मला कोणीतरी सपोर्ट करा मग मी करेल, असं कधीच होत नाही. इट इज नॉट वन डे प्रोसेस. पण तुमचं डेडिकेशन बघितलं आणि रिझल्ट बघितले ना, सगळेजण सपोर्ट करतात. आणि आय एम व्हेरी लकी की मला सगळेच लोक, फॅमिली, मुलं सगळे, किंवा आपली कम्युनिटी पण म्हणाल, किंवा क्रू मेंबर्स, ऑफिशियल मेंबर्स असे भेटले की जे नेहमीच म्हणत आले की तू कर, आम्ही आहे. सो आय एम फॉर्च्युनेट अबाउट दॅट. मस्के मैडम अशा आहेत की ते एक वाक्य आहे की मैं जब अपने आप से कमिटमेंट करता हूँ तो मैं खुद की भी नहीं सुनता हूँ. त्या वाक्याची इथे आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मला सगळ्या महिलांना एकच सांगू वाटेल, नॉर्मली आपलं महिलांचं काय असतं की माझी फॅमिली, माझी मुलं, त्यांच्या प्रायोरिटीज हे सगळं आहे, माझंही आहे. पण त्याच्याबरोबर ना स्वतः पण इम्पॉर्टंट आहोत. कारण आपण खुश आहे, आपण हेल्दी आहे तर सगळी फॅमिली हेल्दी आहे, सगळा समाज हेल्दी. सो स्वतःसाठी टाईम काढा, स्वप्न बघा, त्या दृष्टीने प्रयत्न करा. 100% ते पूर्ण होतीलच. आणि तुम्ही जर खुश राहाल तर सगळेजण खुश राहणारच आहेत. सो इट इज ऑब्वियस. त्यांच्याबरोबर आणखी एक सांगायचं आहे, मी स्वप्न बघायचं डेअरिंग केलं, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले, इथपर्यंत पोचले, हेपर्यंत ठीक आहे. पण यानंतर मी स्वप्न बघितलं की नुसतंच इथे का थांबायचं. सगळे मला विचारतात की तू हे करतेस त्यातून खर्च होतो. असं नाही आहे. मी याच्यानंतर स्वप्न बघितलं की मी काय करू शकते किंवा समाजाला काय देऊ शकते. सो मी एक NGO स्टार्ट केला, वर्ल्ड ऑन व्हील्स फाउंडेशन, ज्याच्या अंडर आम्ही लोकांना ट्रेनिंग देतो किंवा मोटिवेट करतो की तुम्ही सायकलिंग, रनिंग किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीज कसं कराल, तो चालू केला. त्याच्यानंतर ग्रीन प्रोजेक्टवर काम करते. त्याच्यामध्ये बांबूपासून सायकल्स आणि ग्रीन खूप सारे प्रोडक्ट्स बनवतो जे इको फ्रेंडली असेल, त्याच्यावर काम करते. सायकल प्रोडक्शनमध्ये आले, म्हणजे असं म्हणू शकाल की जी कोणीच नव्हती वयाच्या 40पर्यंत, ती आता वयाच्या 45मध्ये एक 3-4 स्वतःचे स्टार्टअप चालू करून एंटरप्रेनर बनते. सो स्वप्न बघा, त्याचा पाठपुरावा करा, नक्की पूर्ण होतील. 8 मार्चला आपण महिला दिन साजरा करतो, परंतु नुसता हा महिला दिन साजरा करून होत नाही, तर यांच्या जीवनातून आपल्याला नक्की कळू शकतं की आपण कुठल्या मार्गाने पुढे जायला पाहिजे, आपण जे स्वप्न बघतो ते कुठल्या पद्धतीने पूर्ण केल्या गेली पाहिजेत. त्यामुळे यांचं जीवन आपल्यासाठी नेहमीच इन्स्पायरेबल ठरेल आणि आपणही आपल्या स्वप्नांना वाट मोकळी करून देऊया. भगिनी आहे आणि मॅडमच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मेरे को लगता है मैडम जो है, जो बोलते हैं ना मेन ऑफ स्टील, ते खरत वुमन ऑफ स्टील आहे. मैं इनको करीब 1.5-2 साल से जानता हूँ. जब ये अपना गोल्डन क्वाड्रिलेटरल कर रही थी तब से मैं जानता हूँ. तब इन्होंने बहुत ही अच्छा किया. उस समय अनफॉर्चुनेटली मेरे को कोरोना था तो मैं इनके साथ ज़्यादा जुड़ नहीं पाया. बट उसके बाद मैंने इनकी जर्नी और इनके साथ मैं रहा हूँ. इनके साथ जो भी मैंने देखा है कि ये फिज़िकली फ़िट तो हैं, फिज़िकली फ़िट बहुत लोग होते हैं, जो मेंटली जो इतना स्ट्रांग हो सकता है, जो अपना टाइम निकाल के इतने बड़े बड़े मुहिम करना, अनअचीवेबल, इम्पॉसिबल रूट्स पे साइकिलिंग करना, अपने आप करना, अकेले करना. अभी तो इनके साथ बहुत लोग हैं, जब इन्होंने अपनी जर्नी शुरू करी होगी अकेले की होगी, अकेले दिन में साइकिल चलाना, रात में साइकिल चलाना. तो ये जो इम्पोर्टेंस है ऑफ वेरी वेरी स्ट्रॉन्ग माइंड, ये बहुत कम लोगों में होता है. और मुझे लगता है कि ऐसे लोगों को ये इंस्पायर कर सकती हैं. और अब इनका जो कॉज इन्होंने लिया है, जो ऑर्गन डोनेशन का, वो बहुत ही नोबल कॉज है. उसमें जितना कम काम किया जाए उतना, जितना ज़्यादा काम किया जाए उतना कम है. तो मुझे लगता है कि इनकी ये जो जो खूबी है, एक तो अपने आप को मेंटली इतना स्ट्रॉन्ग करना कि कोई भी अनअचीवेबल थिंग इनके लिए वो अचीवेबल बन जाती है. और जब ये ऐसा करते हैं तब इनको, इनके साथ जो लोग हैं
वो इनके साथ जुड़ना शुरू करते हैं। मैं भी उनमें से ही एक हूँ जो 2 साल पहले मैंने इनके साथ जुड़ा, और इस समय जो इन्होंने कश्मीर टू कन्याकुमारी किया उसका मैं चीफ क्रू था। तो इनके साथ देखना, इनकी साइकिलिंग करना, इनका जो क्या बोलते हैं स्टेमिना है उसको देखना, और इन्होंने जब एक बार माइंड में अपना फोकस कर लिया कि मुझे आज, इट इज़ लाइक कि जैसे किसी ने कंप्यूटर में उनका फिक्स कर दिया, देन फिर वो बहुत ज़्यादा इनके लिए आसान हो जाता है। और हमने इस मुहिम में ये देखा कि कोई भी स्टॉप नहीं है, कोई भी कहीं पे रुकना नहीं, कहीं पे भी टाइम वेस्ट नहीं करना है। जो क्रू होता है जो इनके साथ ये खुद चलती है, तो हमने शायद 12 रात में से हमने करीब 10 रात हमने पेट्रोल पंप पे गुजारी है। हम लोगों ने 2 रात एक किसी ढाबे पे गुजारी है। तो जब ये रुकती थी तब हम रुकते थे, जब ये खाती थी तब हम लोग कुछ खाते थे। हम लोगों को तभी भी टाइम नहीं मिलता था, बट एक ही चीज़ होती थी कि इनको ये जो टास्क है, जो इनका एक्सपीडिशन है वो करना है, सबसे कम टाइम में करना है, और हम एज अ क्रू इनको किस तरह से मदद कर सकते हैं। चाहे हम खाएं पिए सोए नहीं सोए, नहाने की तो बात ही नहीं है, पूरे एक्सपीडिशन में शायद हम लोग एक ही बार नहाए थे, और पूरा का पूरा हम लोगों ने कंटिन्यू किया। तो इनको देख के जो बहुत लोग इंस्पायर होते हैं, और जो बीच बीच में लोग मिलते थे तो वो इनको देख के सोचते थे ऐसा कोई लेडी, वो भी मिडिल एज लेडी, कोई यंग गर्ल हो इन हर 20s, वो कुछ करे तो तब पता चलता है उसके लिए आसान होता है, उसके लिए स्ट्रेंथ होती है। Being a mother of 2 children and in the age group of 45-46, then it becomes extremely challenging, extremely difficult. Everything is against all odds. तो अपने आप को तैयार रखना, तैयार करना, इतने बड़ा एक्सपीडिशन करना, उसको प्लान करना और उसको एग्जीक्यूट करना, ये बहुत बहुत मुश्किल वाली बात है। आई थिंक देर आर वेरी वेरी फ्यू वीमेन इन आवर कंट्री। जिस तरह का हमारा ट्रेडिशनल फैमिली बैकअप फैमिली सेटअप है, उसमें से ये निकल के आना और इस तरह का कोई चीज़ करना, आई थिंक इट इज़ हाईली कमेंडेबल। और हमारा और इनका यहीं तक रुका नहीं है। हम चाहते हैं कि स्पेशली विमेन, चाहे वो पैरा एथलीट हो, चाहे वो यंग हो, चाहे ओल्ड हो, हम उसको किस तरह से हेल्प कर सकते हैं। अभी जो रेस अक्रॉस इंडिया चल रहा है उसमें एक राइडर है गीता राव, जो पैरा एथलीट है, वो है अहमदाबाद से। उसने जैसे ही शुरू किया उसके क्रू में प्रॉब्लम शुरू होने लगी, उसकी बहुत सारी प्रॉब्लम। तो हम दोनों ने मिलके उससे बात करी, उसको क्रू सपोर्ट दिया, और यहाँ तक कि हम भी रेडी हैं उसके साथ। जब वो नागपुर के आसपास जाएगी तब हम लोग उसके क्रू में जाएंगे। तो मतलब जो इंडिया में जो ये जो एथलीट राइवलरी है उसको हम ख़त्म करना चाहते हैं, और जिससे कि साइकिलिंग को बहुत बड़ा बढ़ावा मिले। इंडिया में 130 करोड़ लोग हैं, उसमें से अगर 1 लाख लोग भी साइकिलिंग करेंगे और सीरियस साइकिलिंग करेंगे तो आई थिंक हम लोग जो वर्ल्ड प्लेटफॉर्म पे आई थिंक वी कैन बी द बेस्ट साइकिलिस्ट। क्योंकि हमारे यहाँ ट्रॉपिकल वेदर है, हमारे यहाँ माउंटेन्स हैं। पूना में आप 15 किलोमीटर कोई भी डायरेक्शन में चले जाओ, यू विल गेट हिल्स, यू विल गेट एलिवेशन। सो आपकी डेली ट्रेनिंग हो सकती है। पूना का टेम्परेचर हाईली वेरिएबल टेम्परेचर, कभी कभी 25 डिग्री का फ़र्क आता है दिन में और रात के टेम्परेचर में। तो वो भी किसी को एक्सपीरियंस करना हो वो भी करा जाता है। हिल टेरेन है, रफ़ रोड्स है, बैड ट्रैफिक है, ये सब चीज़ें पूना जैसी जगह में। और ऐसे ही मुझे लगता है कि भारत के सारे 20-25 शहर जो हैं वो सारे के सारे ऐसे ही हैं जहाँ पे इस तरह की डिफ़िकल्टीज़ होती हैं। तो मुझे लगता है ये ट्रेनिंग के लिए इंडिया इज़ द बेस्ट। आपके पास हिल्स हैं, आपके पास स्नो है, आपके पास वर्ल्ड की हाईएस्ट मोटरेबल रोड्स इंडिया में हैं, दैट इज़ उमिंगला, लेह, मनाली। उत्तराखंड ओपन हो रहा है, नॉर्थ ईस्ट ओपन हो रहा है, जो लोगों को इनवाइट कर रहे हैं कि आप आइए यहाँ पे साइकिलिंग करिए। आई थिंक इन सब चीज़ों से पिछले 2 साल में बहुत सारा लोगों ने रिकॉर्ड्स बनाए हैं। और इंडिया में जितने लोगों ने रिकॉर्ड्स बनाए हैं, चाहे वो मेल हो, फीमेल में तो प्रीति मस्के अकेली हैं, उन सब ने पिछले 2 साल में बनाए हैं।
और लोग बाहर जाते हैं रेस अक्रॉस अमेरिका करने के लिए, ट्रांस साइबेरियन करने के लिए, बट मुझे लगता है कि इंडिया में ही इतने सारे रूट्स हैं, इतने सारे चैलेंजेस हैं, उनको कोई करेगा तो बहुत अच्छा होगा। और ये जो NH44 है, ये 4,500 किलोमीटर का वन ऑफ द ओल्डेस्ट एंड द लॉन्गेस्ट हाईवे है, और इसकी रोड इतनी अच्छी है, मैं तो ये कहूँगा कि इट इज़ मच बेटर देन बॉम्बे पुणे एक्सप्रेस हाईवे, क्योंकि वो बिटुमिन की है, टार रोड है, बहुत स्मूथ है और बहुत सेफ्टी है। स्पेशली जब आप तमिलनाडु में जाते हो तो उनके घाट्स पे, मतलब कोई छोटा छोटा घाट होगा, जैसे अपना कातरेज का घाट होगा, तो उनके फोर्स के व्हीकल्स हैं, उन्होंने वहाँ पे सायरन लगाए हुए हैं, उन्होंने वहाँ पे एक तरह का रोड इस तरह से बनाया है जिससे कि लोगों को पता चले, विजुअल वो है, क्या बोलते हैं, मार्क्स हैं उसके ऊपर। तो इस तरह से धीरे धीरे रोड सेफ्टी के ऊपर भी बहुत काम हो रहा है, और हम चाहते हैं कि ऑर्गन डोनेशन के लिए जो एक्सीडेंट विक्टिम्स होते हैं, जो ब्रेन डेड हो जाते हैं, उनके लिए ये सबसे बड़ी चीज़ है। और हम साइकिलिंग कर रहे हैं, अब हर 6 महीने बाद पता चलता है इसका एक्सीडेंट हुआ, उसका एक्सीडेंट हुआ साइकिलिंग के अंदर। तो वी वांट टू टेक अप दिस कॉज ऑफ organ donation so that maximum number of people come to know about what is organ donation.